केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील महागाई वाढत आहे। गगनाला भिडलेले इंधनाचे दर आणि नीट परीक्षा पेपर फुटी या मुद्द्यांवरून गुरुवारी ठिकठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकार विरोधात आंदोलनं करण्यात आली। तर शिरोली जवळच्या सांगली फाटा इथल्या पेट्रोल पंपावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात तीव्र निदर्शनं केली। देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवून सर्वसामान्यांची लूट होत असल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाच्या वतीनं गुरुवारी ठिकठिकाणी आंदोलन झालं। शिरोली जवळच्या सांगली फाटा इथल्या पेट्रोल पंपावर माजी सरपंच शशिकांत खवरे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। इंधन दरवाढ ताबडतोब मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली। तसंच नीट परीक्षा पेपर फुटीच्या मुद्द्यावरूनही काँग्रेस नेत्यांनी सरकारला धारेवर धरलं। यावेळी माजी पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत, अमित शिंदे, ज्योतिराम पोर्लेकर, सरदार मुल्ला, अतुल शिंदे, बाजीराव सातपुते, राजू सुतार, अनिल वायदंडे, उत्तम पाटील, रणजित कदम, मनसूर नदाब उपस्थित होते। तर हातकणंगलेमध्ये झालेल्या आंदोलनात माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर कडाडून टीका केली। इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून त्याचा थेट परिणाम शेती आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर झालाय। त्यामुळे केंद्र सरकारनं इंधन दरवाढ ताबडतोब मागे घेऊन जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात हातकणंगले तालुका काँग्रेसचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते सहभागी झाले होते।